राम राम मंडळी. कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे गेल्या बारीने 18 धोका दिला तर आता 6 जणांनी दिलेलाच आहे. 2-3 आलेत, 2-3 शेटां कमी पडल्यात. आज शेवटचा दिवस आहे. उद्या 11 वाजता निघतोय आपण. बघा, यायचं असलं कोणाला तर मी आहे आपल्यासोबत. आता ही जी घटना आहे, ही घटना थोडीशी आपल्या बॉर्डरवरची आहे. बुरहानपूर हे एमपीत मोडतं आणि अलीकड जळगाव जिल्हा बुलढाणा हे आपल्या अलीकडे आपल्या राज्यातले बरेचसे मराठी भाषिक मराठी कुटुंब ही तिकडं पण राहतात. कुठं बॉर्डरला, म्हणजे बेटी रोटी सगळे व्यवहार असतात त्यांची. अशी पार आखून दिलेली ही नसते की बाबा एमपीचं आहे म्हणून. तसं नाही. ती आपली माणसं, मराठी भाषिक माणसं ही तिकडं काय आहेत, तिकडची इकडं काय आहेत, आज चालू राहतं. तर जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय आणि घटना कशी घडली, काय घडली, डिटेल्समध्ये तुम्हाला सांगतो. आणि ह्याच्या पाठीमागचा धोका किंवा आपल्या कुटुंबात प्रपंचात अशा प्रकारची परिस्थिती होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करायचे. बाप दादा कळसेकर, एक मुलगा आहे. आणि हे बाप जे आहे दादा कळसेकर, एकत्र कुटुंब आहे, पण त्याचा जे भाऊ आहे ती वेगळं राहतो शेजारी थोरला, आणि हा दादा धाकटा. हे कळसेकर कुटुंब बावखी आणि परिस्थिती नाजूक. हे काय असे गार फ्रीजमधले सफरचंद खाणारे लोक नाहीत. हे कष्टकरा भाकर काय तत्वानुसार चालणारी. घर आहे, त्या घराला बांधलं, घर निवारा बांधला, पण त्याला प्लॅस्टर सुद्धा नाही अजून. त्याच्याहून त्यांची आर्थिक परिस्थितीची तुम्हाला जाणीव होते, कल्पना येऊन जाते. एक कन्या रत्न आहे. आता रत्न म्हणावं का कन्या रताळ म्हणावा हा प्रश्न आहे. हा मानसिकता बघा कोणाची कशी कशी. 10वीतच नापास झालं. शालेय शिक्षणामध्ये एकमेकाचे संबंध, म्हणजे आपल्या घरातली आई वडील वहिनी भाऊ हे नैतिक मूल्याचं शिक्षण देणं थोडंसं एखादा दाडा पाहिजेच, आणि ते शिक्षकांनी दिलं पाहिजे. ही जबाबदारी नुसती कशी परिस्थिती तयार व्हायला लागली कलियुगात ही भयानकी राहू. तुम्हाला सांगतो, आईबापाचीच जबाबदारी नाही तर शिक्षकांची सुद्धा. मुलं त्यांच्या ताब्यात सुद्धा 8 तास असतात. ही जी पोरगी आहे हिचं नाव शिला, आणि 10वी नापास झाली, डोक्यात कमी, ती सोडून दिली. मग घरी काय दुधाचा काला काचकाटून खायचा, काय अशी लय डोक्याला असा बोर नसला ना अभ्यासाचा की अशी वनब्याला कसं रताळ पोसत तशा पुरी पोसत यात, काही मारणार ठोका. पण बुद्धी पाहिजे. ही पोरीला 16-17 वर्षाची झाली. ह्या पोरीला अक्कल कमी, शरीर मात्र भरमसाठ वाढलं, अशी परिस्थिती. जो निर्णय घेतलाय तो फार वयाने घेतला तिने, की फक्त नैतिक मूल्याचं शिक्षण नसल्यामुळं आपल्याला चुलत भाऊ आहे, आपल्याला मावस भाऊ आहे, आपल्याला सक्का भाऊ आहे, आणि हे आपली जवळची नाती सगळे भाऊच आले. आणि जे दुसऱ्या गावातला आहे, परका आहे, शेजारचा आहे, वेगळ्या आडनावाचा आहे, ती परपुरुष पोरगा झाला. म्हणजे तुम्ही लफड करा, पण की बाबा ते दुसरा कोणतरी असन, शिवाय स्वतःच्या जाती धर्मातला असावा, हे लय महत्वाचं आहे. तर लय मर्डर होत्यात, ही आवड आहे. ते परपुरुष किंवा मुलगा हा भाग वेगळा आला. हिने आकडा ह्याच्यात चुलत भावा टाकला, हे शेलाने. आता ते वय लहान असतं, ती मग 20 वर्षाचं होतं, ही मग 16ची होती. इथं फक्त एकमेकाच्या शरीराची आग आणि भूक ह्या 2च गोष्टी लक्षात घेतला. का? मेंदूचा वारसा कापा रिकामा. मग ते बी राजी, हा बी राजी झाला. कार्यक्रम चालू. तिचा सक्का भाऊ सुद्धा होता. नशीब त्याला ते म्हणजे इतका राजरोसपणे चाललं होतं की त्याला ते लक्षात नाही आलं सख्या भावाला. आपल्या बहिणीचं पाऊल थोडं चुकीचं हे करते, आणि शिवाय तो दाखटा आहे तिच्यापेक्षा, पण लय अंगराठी. ही चोरी छुपे चाललेलं एक दिवस उघडकीस आलं. मग काय बापाने पोरगी रिपीट केली. ही मूर्ख आहे का काय, मोठ्या माणसांची म्हणजे त्या पोराला हे दाखवा, सख्खी चुलत बहिणी ती, आणि हे अशा प्रकारचं करतात. कुटुंब सगळ्यात जास्त गेलं कशाला माहिती का? इज्जतीला. की बाबा ही घरातच ठेवायचं, बाहेर
येऊनच द्यायचं नाही अजिबात. ते चुलत भाऊ दुसरीकडे लांब टाकला, ताटातूट केली जरा. ती गॅप पडला असं हिला, हिने दोसराच काढला, हिने म्हणायला सुरुवात केली. ती बी अल्पवयीनच आहे. मला लग्न करायचे आणि मला दाद्याशीच लग्न करायचे. दाद्या कुणाला म्हणायची? ती चुलत भावाला. आता जगाच्या पाठीवर सगळं देश आहे समजा, पण सख्या भावा बहिणीचं किंवा चुलत भावा बहिणीचं लग्न कुठे ऐकले का तुम्ही? म्हणजे हिंदू धर्मात कमीत कमी. म्हणले अवघड आहे भाऊ हे असं. म्हणलं आता काय करायचं? दोघा भावाला पेच प्रसंग पडला. पोरगी तर काय का ना, ते म्हणले काही करा पण जाखले मूठ 6 लाखाची ठेवा आणि हिचं आपण ओळखून देऊ. हा, आता काही इलाज नाही त्याला म्हणले. मग त्यांनी जागा बघायला सुरुवात केली. तिथून 46 किलोमीटर 50 किलोमीटरवर आता पाहुणरावळ पांगलेला असतात. मी एक नवरदेव बघितला बा, ट्रॅक्टर होता घरचा पेरणीचा, काही खाऊन पिऊन सुखी कुटुंब. म्हणले हे जाऊन द्या. नवरदेवी चांगला यांगरात दष्टपुष्ट बघितला. म्हणले कसं आहे, ही वार उरफाट उखान म्हणजे उफांत आहे आता, हे सुईचं उपलन बा, तिकडं शांत होईन, निहार होईन, गार होईन, त्यासाठी लग्न गरजेचं आहे. दिलं लावून. काय त्या बापानी नसत्यात. आता पोरच्या बापाच कसं असतं, 2-2, 4-4, 5-5 वर्ष लग्न झालं तर त्याला ते फेडायला लागतात पैसे. हा, उधार मिळतं सगळं, पण एकेकाच्या रकमा द्यावं लागतात. मग मांडवाला असन, कापडावाला असन, धान्यावाला असन, काय असन ते सोनं फक्त रोख खरेदी करावं लागतं. शेनी लग्न लावून दिलं बा. थाटात पोरगी गेली. ते चुलत भाऊ याच्यावर लपडत, त्याला लग्नाला सुद्धा बोलावलं नाही. लग्नात मॅटर झाला काय, मग काय करायचं? भाऊन अनावर झाल्यावर मैत्री बगैर जी नाही शकते असं म्हणल्यावर काय करायचं? ती तिकडं ठेवला, दिली पाठवून. आता नवीन नवरदेव तर ती मोकार कामातून गेलं, मग त्याला काय बिचारला माहित नव्हतं. मग नवरदेव तर बऱ्याच वेळा असंच होतं, खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना, अशी त्यांची परिस्थिती झाली. त्याला बी काय खर्च कमी आहे का नवरदेवाला? मोकार एका चांगल्या पोराला बट्टा लागला. तुम्हाला सांग, ही गेली 2-3 दिवसात. 2-3 दिवसात तर तुम्हाला माहिती आहे काय होत नाही. 5 दिवस आणली बा तिथं. मग त्यांची पूजा बिजा झाली. मग पाठराखीनं असती पाठवलेली. ती म्हणली आता आम्ही जातो गावाला आणि पोरगी 2 दिवस तिकडे राहीन, मग परत नांदायला पाठवतो. हे प्रोसेस आहे एक. चालतंय म्हणले. बसून दिली एसटीने. आली माहेराला. आता माहेराला जशी ती आली, तारीख लग्न झालेलं आहे 15 एप्रिलला आणि 21 एप्रिलला ती माघारी. 21 एप्रिलचा दिवस उजाडला. 21 एप्रिल 2026. तिने परत जुनं गाणं चालू केलं बा, की हे लग्न काय मला मान्य नाही, तुम्ही माझं लग्न जबरदस्ती केलं, मला ते नवरा आवडत नाही. अगं बाई असं नको म्हणून, लग्न झालंय तुझं, आता आम्ही केलंय ते बरोबर केलंय, तू ऐक थोडी. नाही मला लग्न करायचंय, पण मला दाद्याशीच लग्न करायचे. आता बाप तेवढ्यात आला, पाण्यात तांब्या घेतला, चूळ भरली, बसला, जेवण वाढलं बायकोनी. ती पोरगी बसलेली तिथं. बाप्पू मला कमी काय नादा जाणार नाही. हा, आता बापाला कसं वाटलं, चच करून पोरीला घ्यावं आपलं, असं नको तसं नको, आता तुझं लग्न झालंय. म्हणले हे मी एवढा खर्च केलाय, हे झाले, आणि भाऊ बी होता तिथं, तुला नांदायला जावं लागेल. हा, आणि तुला आमची आबरू महत्वाची आहे का? मला दाद्याशी लग्न करायचे. बघा पोरी धाडस. म्हणले अवघड झालं बा. पण बापाला एक माहित होतं लग्न झाले काय. म्हणले हे बघ, तू 4 नाही 5 दिवस इथं राहा, मी स्वतः सोडवा येतो, पण तुला माहेरी गेलं पाहिजे. अख्खे सगळं गणोगात नातेवाईक मित्रपरिवार हे सगळे लग्नाला होते, सगळ्याला माहिती, आणि लोकांचं नजर असते बारीक. म्हणले आणि माझ्या पोराचं लग्न व्हायचे परत, तू गपचिप नांदायला जा, बाकी डोकं लावू नको. काय आम्ही बरोबर, तुला पाहिजे तर ही पाठवू का, तुझ्या आईला घेऊन जाते का बरोबर काही दिवस, तू पण नांदायला जा, तुला करमत नसलं तर. याला वाटलं नवीन होईल. हिचा रट्ट्या एकच, मला दाद्याशी लग्न करायचे. मी यांनी सांगितलं, बाई तुला माहिती आहे ना, अक्कल आहे ना तुला, हा दाद्या तुझा सक्का चुलत भावी, बहीण भावाचं लग्न होत नाही, तू असं नको वागू, असं नको करू. काय तोंडात त्याला घासमच खात होता, पण ते म्हणजे कडू लागत होता. लक्षात घ्या, तर ही संकट होतं एक. वरती काही बारीक कुकुलो बाळ नाही, तवा 2 चापटी देऊन ग बसावा. एवढी लग्न झालेली मुलगी, नांदून आलेली तिथून हळदीचा अंग, आणि तिचे मागणी काय, तर चुलत भावाशी मला. अभि शरीर संबंध हा प्रकार वेगळा, तुम्ही नैतिकता तर पाहिजे ना कमीत कमी, असं कुठं असतं का? ती काय पोरगी ऐका ना भाऊ.
त्या बापाचं टाळकं हल्लं. त्यांनी उचलला, उठला जेवत्या ताटावरून. वान घेतली. वान म्हणजे वान म्हणतात आमच्याकडे ह्याला चपलीला. खापा खापा 2-4 पाठा टाकल्या बा तिच्या. तर तिने बी आगस्ताळ्यापणा सुरुवात केली. म्हणजे कसं की स्वतःच्या बांगड्या ती तसलं फोडून टाकलं आणि मला त्याचीच लग्न करायची. आणि कालवाल घराच्या बाहेर ऐकायला लागला, आरडायला लागली, वरडायला लागली, मारा मला मारा, पण मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. त्यांनी इकडे तिकडे बघितलं, ते बांबू होता मोठा झाड काठी. त्या बापाने अशी फिरून टाकली, मग त्याच्या बसली डोक्यात. धाडकुनी ती पोरगी खाली पडली बा. खाली पडली आणि लागली आचक्या द्यायला. डोक्यातून गळा रक्ताची धार लागली. ही गरबाडला बाप, काय झालं बा आता. ही आईनी तर पटकुनी कोपरा धरला जाऊन. ती तर म्हणली आता ही माझे काठ, माझा एंड होण्यापेक्षा आपलं शांत बसा. एक नाही दोन नाही, पूर्वी गळा रक्त चालले, ताडफाड करती. त्याच्यात ती पोरगा आलं त्यांचं, तिचा धाकटा भाऊ. म्हणलं हे ऐकणच नाही, काय करावं नाही. हिला आपण जाळून टाकू म्हणला. मिली तर मिली, काय फरक पडत नाही. ही असं म्हणलं ही जे होऊ शकत नाही ती मागणी. म्हणजे काय झालं असतं सख्या बाबावर लग्न, आणि ते शक्य तरी होतं का. पण पोरगी काय ऐका ना. पण पोरगी अजिबात मतिमंद गतिमंद याडफाट अजिबात नव्हती. प्युअर शुद्धीवर होती. त्यांना ही पोरगी मरून पडली. मग याने अंधार व्हायची वाट बघितली. तिथून साधारण 700 मीटर अंतरावर एका वगळीत वाड्यात, आता ही दिवस कसे एप्रिल म्हणलं की कडक कोणाचं सगळं मोकळी रानं असतात सगळी. त्या वड्यात ती बॉडी नेली. त्या भावाने तिचं मुंडकं कापलं. मृतात आवश्यक ते काय मुंडकं कापलं तरी मुंडकं कापलं, ते वेगळं पेटावलं आणि ही बॉडी वेगळी पेटावली. सारपान कमी पडलं किंवा काय असन म्हणा. आणि हे दोघं त्या बुरहानपूरमध्ये MP मध्ये निघून गेले. तिसऱ्या दिवशी कोणतरी बघितलं गोराख्या बिराख्याने गेला असं डाळा बिळा आणायला शेरडांना आपलं लिंबाचा. एक बाई किंवा लेडीज असं पडली बा एक जाळलेल्या अवस्थेत. तिच्या करगोटा पोलिसांना सांगितलं. जामोद पोलीस स्टेशन त्या ठिकाणी टीम हजर झाली. त्यांनी नीट बघितलं काय विषय. तर करदोटा होता, हिथं करगोडा म्हणजे काळा बांधलेला, पायात पट्ट्या होत्या चांदीच्या, आणि बिगर शिर नव्हतं. शिर दुसऱ्या ठिकाणी थोड्या अंतरावर तिथे पेटावलेलं होतं. मुंडकं पूर्ण जळून गेलं, पण बॉडी इथं तशीच होती. मग ते जोडवे पायात होते, म्हणजे विवाहित स्त्री असं. त्यांनीच ती बॉडी तिथं काय क्लेम झाली नाही लगेच. ती बॉडी आपलं रुग्णालयामध्ये शासकीय PM साठी पाठवली. आणि DNA सॅम्पल पण घ्या म्हणले, कारण मृताची ओळख पटणं गरजेचं असतं. तर आता ग्रामीण भागात कसं आहे, ती शिला कुठे गेली काय नांदायला इकडं काय. शिलाच्या सासरचीच आली, सासराच आला. पोरगे काय ना घरी, तुम्ही फोन बी उचला ना. काय झालं ते आल्यावर मग सगळीकडे पांगलं की बाबा सासराचा आलाय, पोरगी नेला, पोरगी कुठे गेली. ती काय गावात तुम्हाला माहिती कसं असतं, ह्याची त्याच्या अख्ख्या गावाला सगळं माहीत असतं. सिटीतले एक बरं आहे, शेजारी मरून पडला तरी कोण कोणाकडे लक्ष नाही वेळ द्यायला, असं असतं सिटीत. ती माया दयात असलं काही नाही. ही गाडी इथं 1 फूट इकडं का लावली, हे पार्किंग तुझं आहे, आणि त्याच्याहून काचा बांधणार लोक तिकडं. लय अवघड. ती ग्रामीण भागात तसं नसतं. सगळ्याला एकमेकाची चर्चा करायला. आणि ग्रामीण भागात आयुष्य कधी निघून जातं, संपून जातं हे कळत नाही. इतकं रिलॅक्सेशन असं मस्त बघितलं का, पाणी बिनी असं आराम मस्त असतं एकदम. आता ही खुनाचा गुन्हा उलगडवण्यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम केले. त्यांना कळलं. मग बापल्या ताब्यात घेतली आणि त्यांनी त्याची कबुली पण देऊन टाकली. आता ते काही गुन्हेगार नव्हते किंवा हे करा. मग ते बापाने त्याची कैफियत मांडली की ही अशा प्रकारची मागणी होती, काय करणार साहेब. रागाय तडाखा टाकला, पोरगी मरून गेली दोघांची. आता कायदा कसा असतो माहिती ना तुम्हाला. बरेचशी मतांतर आहेत की दोन्ही बापल्या काला सपोर्ट आहे. बरेच लोक म्हणतात ही घटना झाल्यावर त्यांना आमचा सपोर्ट आहे की अशीच करायला पाहिजे, बरं झाले मारली आमकं तमकं. कुणाचाही जीव हत्या करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पोरीची मागणी चुकीची होती, पण त्याला एक नाही 2-4 पर्याय पण होते. फक्त माझा फोन व्हायला पाहिजे होता. 4 पर्याय होते. ती त्या चुलत भावालाही विसरून गेली असती. आणि बरोबर इकडं समुपदेशन नावाचा एक प्रकार असतो. पण हे ग्रामीण भागात अजून त्याचं माहिती नाही ना.
त्या रागाच्या तडाख्यात तिला अक्कल नाही समजा, पण रागाच्या तडाख्यात हे गैरकृत्य घडलं, एका टोळ्याने तिचा जीव गेला. आता काय काय तिला मिळलं का चुलत भाऊ? ही अशी तार आहे लोकांची. ही स्टोरी बरंच काही सांगून जाते की तुम्ही नुसतं आता लोकांचं वागण्याची जगण्याची पद्धत अशी आहे की फक्त पैसा कमवायचा भाऊ, ध्यानात ठेवा. ठीक आहे, गरजेचं आहे, नाही असं नाही, पण नैतिक मूल्याचं शिक्षण तुमच्या मुलांना देणं सुद्धा गरजेचं आहे. बॅड टच गुड टच हे मुलांना मुलींना सांगणं गरजेचं आहे. इतकी बेकार दुनिया निघाली आता. हा, तुम्ही एखाद्या रिक्षाने गाडीने जरी मुलांना पाठवत असाल तरी मुलांना विचारलं पाहिजे, आईने मुलीला विचारलं पाहिजे, हे गाडीवाला काका तुला शाळेत सोडतो, गाडीवाला काका मामा तुला घेऊन येतो, हा तुला कुठं स्पर्श करतो का, तुझ्या हाताला धरतो का, हा कधी तुला मुका घेतो का, हे सुद्धा विचारलं पाहिजे. इतकी बेकार दुनिया निघाली. जेणेकरून सावध व्हा, सावध राहा. आणि 2026-27 फार भयंकर आहे. हा, ती आता मागाशी बातमी वाचली मी, पुण्यात बॉम्ब गावलाय, पुण्यात. हा, तो बॉम्ब जर फुटला असता, म्हणजे तुम्हाला सांगतो 2026ला 27ला हा सुरुवातच अजितदादाच्या अपघातापासून झालेली. काय होईल सांगता येत नाही. हा, काही लोक मग त्या सोनं खरेदी करू नका, हे ती मंत्र्या संत्र्यांचं हे सुद्धा बंद केलं पाहिजे सगळं. असा विषय, त्यांचा खर्च बंद करा. पण काहीतरी मोठं, मी 6 महिन्यापासून उंबलत होतो, तुम्हाला सांगतो की आपल्या घरात कमीत कमी वर्षभर पुरेल इतकं धान्य पहिल्यांदा असलं पाहिजे, कडधान्य असलं पाहिजे. लक्षात घ्या, हे महत्वाच्या गोष्टीत आता गरिबासाठी सांगतोय, मोठ्याचं काहीच फरक पडत नाही. त्यांचं त्यांनी गेल्या जन्मातले पुण्य केले, त्यांच्यामुळे ते मोठे, त्यांचा विषय नाही. पण गरिबाचा हाल होऊ नयेत, मजुराचा हाल होऊ नयेत ही अपेक्षा. काहींची हातावर पोट आहेत, काम रोजगार बंद झाले, उपाशी मारायची वेळ त्यांच्या येते. ही परिस्थिती फार भयानक आहे. आणि बहुतांश लोक ह्या स्टेजमध्ये आहेत, गरीब आहेत, श्रीमंत फार मोठभर आहेत. हा, काय होईल भविष्यात हे सांगता यायचं नाही, पण वेट अँड वॉच एवढं लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी माऊली.